नमस्ते, कसं काय? राम राम ना. राम राम. तर आपण आता कुठे जातोय मांढरे? कोंडीवर. कोंडीवरती आलेलो आपण आणि मुंबईवरून चड्डी गँग आलेली आहे. आणि मांढरेची बॉडी बघा, इथूनच बघा, खालती नका जाऊ. आपण चाललेलो आता हिडन गेम, हिडन स्पॉट आहे आपला गावचा. तर आपण आता चालले आहोत हिडन स्पॉट वरती. आपल्या बरेच दिवस कोण गेला नाही वाटतं. गाव मुंबईवरून आपले पाहुणे आलेले आहेत, ते पण कोण गेला नाही वाटतं इकडं. अरे मांढरे, आणि तो सागर नको नाही बरं आहे. व्हिडिओ होणार हो तुझे मांढरे. सागर नको. कोणता सागर? आमच्या ऑफिसचा आहे. मस्त रे. आणि तुम्ही एक मिनिट, से हाय टू माय ब्लॉग. पालव आई, जुनी बॉडी आहे. इट्स टू वाईल्ड. आणि आपण आता पोचले आहोत आपल्या लोकेशन वरती. हिडन स्पॉट जे आपल्या गावात फेमस आहे खूप, आणि थोडंफार रिस्की आहे. येस, सूरज मांढरे आणि यांच्या मामाच्या गावी, सूरज मांढरेचं मामाचं गाव आणि आपलं खुद्द येऊन इथे डोंगराळ भागात कोकणातील एक निसर्गरम्य असं वातावरण इथे आलेलं होतं. आणि तुम्हाला कसं वाटतंय? अजूनपर्यंत मी यांना दाखवलं ना, तुम्हाला कसं वाटतंय स्पॉट? हे दाखवलेलं बघून पूर्णपणे भारावून गेलो. नेत्रदीपकाचा सीन इथे पाहायला मिळतोय. आपण आता पोचलेलो आहोत आणि हा इथे आहे ना. आपण आता पोचले आहोत आपल्या हिडन स्पॉट वरती. आपण जर पालव साहेब या, आपण आता थांबा एक मिनिट. पाऊल पुन्हा मागे टाकत अतिशय निसर्गरम्य आणि अशा सूरज वातावरणात आपण आलेलो आहोत. आणि आपण इथे पाहतोय सूरज मांढरे आपल्या मामाच्या गावी आणि तो त्यांचा एन्जॉय करताना दिसतोय. आणि सूरज मांढरे त्यांचं दुःख विसरण्याचं पण एक आमच्यासोबत टाइम स्पेंड करून दुःख विसरायला बघतात आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सूरज मांढरे आणि त्यांचे मित्र परिवार, सूरज मांढरे यांचा झालेला आहे ब्रेकअप, आणि ते आमच्यासोबत टाइम स्पेंड करून त्यांच्या फिलिंग्स विसरायला बघतात आहे. आणि इकडे आमचे परम मित्र मनोज. खरोखर निसर्गाची मजा काय असते हे कोकण पट्ट्यात आल्यावर आपल्याला पाहायला मिळते. आपल्या निसर्गात पावसाळ्याची मजा असते कोकणात. हे वॉटरफॉल बोलतात. आता नवीन पिढीला वॉटरफॉल म्हणून या धबधब्याचा, या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मजा घेत असतात. अतिशय सुंदर उंचावरून पडणारं पाणी. जसं आपण नवीन फ्लॅट मध्ये शॉवरचा वापर करतो तसा नैसर्गिक शॉवर आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी राहुल दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपळीच्या जीवनातून थोडासा मनोरंजनासाठी
आणि मन शांतीसाठी वेळ काढून आपल्या जन्मस्थानी परतलेले राहुल अतिशय खुश आनंददायी दिसत आहेत. आणि काही दिवसांनी आपण इकडेच येणार आहोत, सेटल होणार गावी. काहीसा त्यांचा लग्नाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. लवकरच ते विवाह बंधनात बांधले जातील. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपला इकडे आता बिझनेस स्टार्ट होणार आहे. या ठिकाणी वॉल्सनची युवा पिढी, वॉल्सनचं भविष्य आपल्याला कॅमेऱ्यासमोर दिसतंय. वॉल्सनचं भविष्य निसर्गाच्या वातावरणात मजा करताना आपल्याला दिसतंय. या ठिकाणी जितेश, सुरेश, मनोज आणि मयूर निसर्गाचा लयलोट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता पालव साहेब जातात निसर्गाचा स्वाद घ्यायला आमच्या कोकणात. ते प्रॉपर कोकणातले आहेत. तुमचं गाव कोणतं हो पालव? कोकण कोणतं? कुठे? मालवणचे आहेत. यो आपलंच कोकण असा. हो मॅम. हा चालू आहे. तर आपण आता पालव साहेबांसोबत काही दोन शब्द तुम्ही काहीतरी सुंदर दृश्य आहे म्हणजे निसर्ग आणि स्पॉटला भेट देऊन खरोखर भारावून गेलोय. अतिशय सुंदर आणि व्हिडिओ छान सुंदर आणि एकदम मनोरंजन धावपळीतून आपल्या मुंबईच्या दगदगीच्या धावपळीच्या जीवनामधून मनोरंजनासाठी सुरेश मांढरे यांच्या मामाच्या गावी आलो. आणि सुद्धा आमचं गाव या गावचं नाव आहे दिविल. या निसर्गरम्य गावात आपण डोंगर सफर करून पाऊल धबधब्याच्या ठिकाणी उंचावरून पडणारा आपला जो शॉवर निसर्गरम्य शॉवर पाहायला मिळत आहे. अजून काय पाहण्यासारखं खूप आहे आपल्या इथे. आता हे जेवढं रान आहे, जंगल आहे, त्याला आता तिकडे जाऊ शकतो. वरती पूर्णचा फ्लॅट आहे एकदम पूर्ण, म्हणजे फिरण्याचा धक्का आहे. बाकी जंगली प्राणी पण आहेत आपल्याकडे बघण्यासारखे. आता बसणार नाही. मंदिरं तर आपल्याकडे भरपूर आहेत. तुमच्या मंदिर आहे, एक फोटो काढ थांब माझा चालांचं मंदिर आहे, फोटो काढ. शंकराचं. आमचं कुलदैवत आहे. खूप सारी मंदिरं आहेत. हनुमंताचं जाताना आपल्याला एक मंदिर लागेल. हनुमंताचं खूप जुनं मंदिर आहे. आपण तिकडे जाताना सुद्धा व्हिजिट देऊ शकतो. शिवकालीन मंदिर असं. हो खूप जुनं मंदिर आहे. आता त्याचा पूर्ण इतिहास जो असेल तो एवढा मला पण माहीत नाही आहे. पण जे आपले आहेत आता गावाचे रहिवासी त्यांना माहिती आहे. तिथे कोण असेल तर आपल्याला माहिती नक्कीच देतील. तर आता आपण जाऊया. शिवकालीन गाव म्हणावं लागेल. आपल्या जवळ रायगड सुद्धा पडतो आणि प्रतापगड सुद्धा पडतो जवळ. दोन्ही गडांच्या मध्ये एक म्हणजे असलेलं एक गाव आहे दिविल. खूप छान वाटलं. धावपळीच्या जीवनातून काढून आलेलं बस करा बोल. मनोरंजनाचं ठिकाण म्हणून आपण सुरेश मांढरे यांच्या मामाच्या गावी जेही या ठिकाणी भेट दिलेली आहे. आणि आता तुम्ही कंटिन्यू परत भेटूया. खरोखर निसर्गरम्य असं या ठिकाणी ठिकाण आपल्याला पाहायला मिळतोय. जसं आपल्या फोटोशूटमध्ये एक उदाहरणार्थ कालनिर्णय, दैनंदिन अशा जाहिरातींमध्ये जे निसर्गरम्य असे सीन छापले जातात, त्याच सीनमध्ये आपण फिरायला आलोय असं एकंदरीत जाणवतंय.
इथे आणि आपले सूरज बाकीचे- मांढरे यांच्या मामाच्या गावी देविल या ठिकाणी आल्यावरती दिविल अतिशय दिविल दिविल सॉरी हो. दिविल अतिशय शिवकालीन आमच्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या प्रतापगड आणि रायगड यांच्या नजीक असलेलं एक छोटस दिविल दिविल असं गाव आहे, असं एक गाव सह्याद्रीच्या खोऱ्यात बसलेलं गाव आहे आपलं. या ठिकाणी खरोखर एकदम निसर्गरम्य असं वातावरण, आनंददायी आणि धावपळीच्या जीवनातून काढून आलेला वेळ, अतिशय मनोरंजन असं ठिकाण. आणि लागते थोडंफार, बरेच दिवस इकडे आलो नाही ना, त्याच्यामुळे थोडासा जुनी वाट झालेली आहे इकडची. आणि आपल्याला आपल्या जीवनातली वाट पण आपल्याला सुधारायची आहे, तर आपण काहीतरी करावं लागेल आपल्याला. तर आपण आता आपली व्हिडिओ टाकणार आहोत आपल्या चॅनलला, जे की आहे आता नाव चेंज होणार आहे. काय नाव चेंज करू? कोकणी राहुल मी राहून म्हणता येणार नाही. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड आणि रायगड या ठिकाण मधोमध असलेलं एक सुंदर असं खेडेगाव, एक दरी खोऱ्यातील गाव देविल, अतिशय सुंदर नेत्रदीपक असं निसर्गरम्य वातावरण. मी वनराई सकाळ- आपण पाहायला आलोय. सकाळचा जो एक सीन होता बघितला, आपण एंट्री केली त्याच्यानंतर एक सनराईज होत होता, तो सीन मिस केला. म्हणजे शूट नाही केला, बघितला आम्ही पण शूट नाही केला. इथं पाहण्यासारखं खूप सारे आहे, पण पावसामुळे पूर्ण आपल्याला मोबाईल दृश्य देता येत नाहीये. पण आम्ही पुढच्या व्हिडिओ जे काही असेल ते आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न तर करतोय. बाकी तर तुम्हाला यायचं असेल इकडे, आपल्याला trip- एकंदरीत हा व्हिडिओ पाहून जाणवत असेल की परप्रांतीय आपल्या कोकणात का घुसतायत. तर आपली माणसं आपल्या काळजी घ्या, प्रत्येकाने आपल्या जमीन असतील, प्रॉपर्टी असतील, हा. सेव्ह करून ठेवा. शेती विकायची नसते, राखायची असते. मुळशी पॅटर्न बघितलाच असेल. नाही जाऊया आपण काही कमी नाही आहोत. खूप स्ट्रगल करून आलेलो. हे बघा स्ट्रगल, दिसला स्ट्रगल दिसला यार. हा 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 हा. बघताय तुम्ही, एकंदरीत आपण विचार करू शकतो की जे महाराजांनी साम्राज्य उभं केलं या दरी खोऱ्यातूनच केलं असते, आणि तर त्यांनी ते- किती मेहनत घेतली असती, कष्ट महारा- घेतले असतील आपलं स्वराज्य उभं करण्यासाठी. वा सी गावाकडचे शेतकरी लोक या ठिकाणी गुरं चारायला घेऊन आलेले दिसून येत आहेत आपल्याला. अतिशय मेहनत आणि कष्टाळू जीवन. पण एक वैशिष्ट्य आहे आपल्या कोकणचं, घाटावरती पहा मोठमोठी कर्ज घेतात आणि नंतर फेडायला नाही आली की मग गळफास लावतात, आत्महत्या करतात. पण एकंदरीत हे आपल्या कोकणात दिसून येत नाही, कारण कोकणातला मनावर माणूस असलेला ताबा, सुखी आहे, कष्ट सुखी. करायची मेहनत आणि चिकाटी आणि असलेला कष्टाळू. माणूस आपल्या या कोकणात पाहायला मिळतो. हेच एक आपल्या कोकणातलं वैशिष्ट्य आहे. गाय चेक काढले आहेत. अतिशय सुंदर अशा ठिकाणी गुरे या ठिकाणी मुकी जनावर पण आनंद सुखी आहेत, लुटताना आपल्याला आनंदी पाहायला आहेत. मिळत आहे. आपल्यापेक्षा आनंदी आहेत ते. आणि हा एक छोटासा मुलगा काय रे तुझं नाव? सुट्टीचा आनंद घेत आहे. नाव काय तुझं? हा? आपल्या धावपळीच्या गणप्या. जीवनात आपले मुंबईचे अरे खरं नाव सांग रे मुंबईची तुझं. मुलं टोपण जी नाव नको गेम सांगू. मध्ये मोबाईल गेम, लॅपटॉप गेम, पीसी वरती गेम खेळत असतात. आपण पण या ठिकाणी आपल्याला गावाकडची मुलं पाहायला मिळतात जे मैदानी खेळात आणि निसर्गाच्या रम्य अशा वातावरणात वातावरणात आपल्या जीवनाचा उपभोग घेताना दिसत आहेत. खरोखर या मुलांकडून खूप काही शिकण्यासारखं असतं.
मुंबईतील मुलांना या मुलांचं जीवन नक्की दाखवा वडिलांनी. आणि इकडून आता याच्यानंतरचा प्लॅन काय आहे तुमचा? यानंतर आपला सूरज मांढरे यांच्या मामांच्या घरी जायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे आणि तयारी करून आपण पुन्हा एकदा देवदर्शनासाठी आपण इथून निघणार आहोत. देवदर्शन करून तदनंतर इथं असणारे निसर्गरम्य असे स्पॉट, हिडन गेम्स आपल्याला मांढरे आणि पोलादपूर त्यांचे तालुका सहकारी मित्र राहुल दादा दाखवतील. त्या सर्व स्पॉटचा आम्ही अत्यंत लाभ घ्या. मनापासून आनंद लुटू आणि लाभ घेऊ. तर आपण आता इकडे वेळात धावपळीच्या जीवनात वेळात वेळ काढून मांढरे दादा आणि राहुल दादा मी तर इकडेच होतो. यांनी वेळात वेळ काढून जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, निसर्गाची आनंद घेण्याचा जो उपभोग घेण्याचा जो आम्हाला क्षण निर्माण करून दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आणि आता इकडेच बघतात ते लोक. फोन आला करून आणि हे त्यांचे साथीदार. हाय. खेळतात ते, आता त्यांची सुट्टी झालेली आहे. ओके, भेटूया आपण.